श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। गुरुवार हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी देवीचा अत्यंत प्रिय दिवस आहे। या दिवशी दाम्पत्यांनी काही उपाय केल्यास संतान प्राप्तीची दारे उघडतात, अडथळे दूर होतात, घरातील दोष शांत होतात। धर्मशास्त्रात गुरुवार हा संतान सुख देणारा दिवस मानला जातो। गुरुवारच्या दिवशी संतान प्राप्तीसाठी कोणते उपाय करावेत आणि ते कसे करावेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। संतान प्राप्तीसाठी सकाळी स्नान करून लक्ष्मीनारायणाची पूजा करा आणि पिवळी फुले, हळद, अक्षता, तुपाचा दिवा लावा, पिवळी मिठाई ठेवा, केळाच्या झाडाला नमस्कार करून 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणा। यामुळे गर्भदोष दूर होतात, संतान अडथळे आणि ग्रहबाधा नष्ट होतात। गुरुवारी रात्री देवासमोर तुपाचा दिवा लावा आणि मनोभावे 5 मिनिटे ध्यान करा। ओम श्रीम ह्रीम क्लीम संतान प्रसादिनी नमः हा मंत्र 21 वेळा जपा। हा मंत्र मी पुन्हा एकदा सांगते, ओम श्रीम ह्रीम क्लीम संतान प्रसादिनी नमः हा मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे। हा मंत्र गर्भधारणावर संतान सुखासाठी फलदायी मानला जातो। पिवळ्या कापडाचा संतान सूत्र उपाय हा अत्यंत दुर्मिळ उपाय आहे। गुरुवारी सकाळी पिवळे वस्त्र घ्या आणि त्या वस्त्रावर उजव्या हाताच्या रिंग फिंगरने हळदीने छोटा स्वस्तिक काढा आणि स्वस्तिकच्या मध्यभागी 1 थेंब तूप टाका। हे कापड पिवळ्या दोऱ्याने बांधा आणि संतान सूत्र तयार करा। लक्ष्मी विष्णू समोर ठेवून 21 वेळा ओम श्रीमंताय नमः, ओम रुद्धिकराय नमः, ओम गर्भप्रसादाय नमः हे 3 मंत्र जपा। पूजा झाल्यावर संतान सूत्र दाम्पत्याच्या उशीखाली ठेवा। हा उपाय गर्भधारणेतील अडथळे दूर करतो आणि गर्भ ऊर्जा जागृत करतो। मनातील भीती आणि नकारात्मकता नष्ट होते। गुरुवारी दाम्पत्याने एकत्र 2 मिनिटे बसून छोटा स्तोत्र जप करा। तो स्तोत्र आहे, क्ली कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा। हा मंत्र मी पुन्हा एकदा म्हणून दाखवते, क्ली कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा। हा मंत्र मन शुद्धी करतो, प्रेम, शांतता आणि गर्भधारणेच्या मानसिक तयारीसाठी अत्यंत प्रभावी आहे। आणि शेवटचा उपाय आहे केळीच्या झाडाची पूजा करणे। केळीच्या झाडाची 9 गुरुवार पूजा करा। प्रत्येक गुरुवारी झाडाला पाणी घाला। ते पाणी हळद मिसळलेले असावे आणि केळाच्या झाडाला 3 प्रदक्षिणा घाला आणि पूजा झाल्यानंतर पुत्र पौत्र वृद्धी देही देवी अशी प्रार्थना करा। गुरुग्रह हा पिवळ्या रंगाशी आणि केळीच्या झाडाशी जोडलेला आहे, त्यामुळे संतान प्राप्तीचे योग तयार होतात। तुम्ही या उपायामधील कोणताही एक सोपा उपाय करू शकता। याची पूर्ण माहिती तुम्हाला माझ्या ब्लॉगवर बघायला मिळेल आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि तसेच हे मंत्र आहेत ते देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ते तुम्ही बघा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते तुम्ही नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा।